विशाळगडावर 28 ते 30 मे दरम्यान मुस्लिम सरदार मलिक रेहान यांच्या नावानं उरूस भरवला जाणार आहे. मात्र या उरुसाला हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलंय. या ठिकाणी मलिक रेहान उरुसाच्या दरम्यान कोंबडे बकरे यांचे बळी दिले जातात. या काळात इथं मांसाहारी जेवण मद्यप्राशन करून मलिक रेहानच्या भक्तांकडून विशाळगड परिसराचं पावित्र्य नष्ट केलं जातंय असा आरोप करत विशाळगडावर होणाऱ्या या उरुसाला जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये अशी मागणी करत आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा प्रशासनानं या उरुसाला परवानगी दिल्यास त्याच दरम्यान विशाळगडावर भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करू असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ती अनाधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची जी दुरावस्था आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगाला पाहण्यासारखा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उभा करावं. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे. त्यांचं वास्तव्य त्या गडावर होतं. त्यांचंही त्या ठिकाणी एखादा पुतळा उभा करावा आणि या गोष्टी केल्या नाहीत आणि आमचा विरोध मोडून काढून जर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जर उरूस भरवायला परवानगी दिली तर 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त एकत्र करून हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून विशाळगडावर जाऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करू. या आंदोलनात हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, विलास मोहिते, अंजली जाधव, आनंदराव कवडे, प्रदीप मोहिते, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार, बाबू साखळकर, बबन लगारे, सुधाकर वडगावकर, प्रतीक दिसले, आशिष लोखंडे, सुनील सामंत, विकास जाधव आदी सहभागी झाले होते.